समोर येते। उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट झालेली आहे। विधान भवनामध्ये ठाकरे आणि फडणवीसांची भेट झाली। उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांशी बोलत होते आणि त्याच वेळेस मागून एकनाथ शिंदे आले, परंतु या दोघांनी एकमेकांकडे बघणं देखील टाळलेलं आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नजरानजर देखील झालेली नाही। एकनाथ शिंदे आणि ठाकरेंचं हस्तांदोलन देखील झालेलं नाहीये। उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांशी बोलत होते आणि हात मिळवून त्यांनी हात जोडून इथून नमस्कार करून ते पुढे निघाले आणि त्यांच्या मागेच आपण बघतोय एकनाथ शिंदे देखील होते, परंतु उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची काही भेटही झालेली नाही, नजरानजरही झालेली नाही आहे। आणि एकीकडे आपण बघतोय उद्धव ठाकरेंनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत केली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी देखील त्यांनी हात मिळवलेला आहे आणि यानंतर एकनाथ शिंदे समोर आले, परंतु एकनाथ शिंदेंकडे बघणं देखील दोघांनी एकमेकांकडे बघणं देखील टाळलेलं आहे। साधी नजरानजर देखील झालेली नाही। विधिमंडळातली ही दृश्य आपण बघतोय। आज दोन नेते अर्थातच उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या ठिकाणी भेट झाली। गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। गणेश, आपण बघतोय की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली, हास्यविनोद देखील झाल्याचं इथे दिसतंय, परंतु एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या नजरानजरही झालेली नाहीये। नेमकं काय चित्र होतं? नक्कीच बजेट संपल्यानंतरून हे तिन्ही नेते आहेत ते बाहेर पडले होते, कारण की पत्रकार परिषदेला सामोरं जाण्यासाठी। आणि त्याच वेळेस उद्धव ठाकरे देखील आहे विधान परिषदेतील कामकाज संपवून बजेटचं खाली उतरले असताना तिन्ही नेत्यांची आहे ती भेट झालेली पाहायला मिळते। मात्र त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांच्या नजर देखील आहे ती मिळवलेली नसल्याचं पाहायला मिळते, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि अजित पवार यांनी हस्तांदोलन करून आहेत ते पुढे गेलेले। मात्र एकनाथ शिंदे आहेत त्यांनी हस्तांदोलन या नजर मिळवण्यासाठी आहे ते कुठेतरी टाळलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे कुठेतरी एक संवाद वाढवण्यासाठी आहे ते उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा कुठेतरी पाहायला मिळतं। मात्र याला कुठेतरी एकनाथ शिंदे आहेत ती कलाटणी देतानाचं चित्र सध्या पाहायला मिळत होतं। अगदी दोघांची अगदी नजरानजरी झाली नाही। आपण एकीकडे आपण बघू शकतो की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे देखील राजकीय विरोधक आहेत, परंतु राज्याचं जर कधी राजकारण पाहिल्यानंतर दोन विरोधक जरी समोर भेटले तरी एकमेकांशी बोलतात। इथं तर उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी काहीतरी हास्यविनोद देखील केला होता, कारण दोघे नेते देखील हसत होते। नक्कीच खरंच महाराष्ट्राची संस्कृती आहे की जरी विरोधातले नेते एकमेकांसमोर जर आले तर हस्तांदोलन तरी केलं जातं। मात्र आज जर बघितलं असेल तर बजेट संपल्यानंतरून तिन्ही नेते एकत्र होते आणि त्याच वेळेस खरं तर उद्धव ठाकरे आले, मात्र त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी कुठेतरी हस्तांदोलन आहेत ते करणं टाळलं आणि त्याचबरोबर नजर मिळवणं देखील आहे ती कुठेतरी टाळलेले पाहायला मिळते। आणि त्यानंतरून तिघ जण आहेत ते प्रेस कॉन्फरन्ससाठी आहे ते सध्या उपस्थित झालेले पाहायला मिळतात। धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची आज भेट झाली, परंतु या दोघांनी यावेळेस हात मिळवलेला आहे, हस्तांदोलन केलेलं आहे आणि इथून ते पुढे गेलेत। आणि त्याच वेळेस मागून एकनाथ शिंदे येत असताना मात्र दोघांनीही एकमेकांकडे नजरानजर करणं देखील टाळलेलं आहे। भेट तर सोडा, साधा एकमेकांकडे बघणं देखील या दोन्ही नेत्यांनी टाळल्याचं इथं पाहायला मिळतं। मंडळात आज एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समोरासमोर आले, परंतु दोघांनीही एकमेकांकडे साधं बघणं देखील टाळलेलं आहे। अर्थातच त्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे जी आपल्या प्रत्येकाला माहिती आहे। आणि एकीकडे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांची आज त्यांनी भेट घेतली, हात मिळवला आणि यावेळेस अगदी हलकं वातावरण होतं। उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी बोलत असताना देवेंद्र फडणवीसांनी थेट हात जोडून ते पुढे निघाले आणि त्यानंतर हसतच देवेंद्र फडणवीस पुढे निघाले, परंतु त्याच वेळेस मागून एकनाथ शिंदे येत होते आणि यावेळेस एकनाथ शिंदेंनी मात्र आणि उद्धव ठाकरेंनी दोघांनी एकमेकांकडे बघणं टाळलेलं आहे।